1 ऑगस्ट 2025 पासून सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागणार आहे। कारण 1 ऑगस्ट 2025 पासून राज्यामध्ये 10 मोठे बदल होणार आहेत। या बदलांमुळे रेशन कार्ड धारकांच्या खिशाला कात्री लागणार आहे। गॅस ग्राहक असतील, पेन्शनधारक असतील, पोस्ट खातेधारक असतील, शेतकरी बांधव असतील, SBI बँकेचे ग्राहक असतील, तर या सर्वांच्या खिशाला कात्री सुद्धा लागणार आहे। कारण 20 वर्षामधील सर्वात मोठे बदल 1 ऑगस्ट 2025 पासून संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये लागू सुद्धा होणार आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडक्या बहिणी असाल, रेशनधारक असाल, गॅस ग्राहक असाल, पेन्शनधारक असाल, पोस्ट खात्याचे ग्राहक असाल, शेतकरी बांधव असाल, SBI बँकेचे ग्राहक असाल, तर तुम्ही सुद्धा महत्त्वपूर्ण अशी कामे करायची आहेत, अन्यथा तुमच्या खिशाला सुद्धा कात्री लागू शकते। म्हणजेच रेशन कार्डचा लाभ बंद होऊ शकतो, तुम्हाला गॅस मिळणार नाही, जी पेन्शन मिळत आहे तर ती पेन्शन सुद्धा बंद होऊ शकते, तुम्हाला पोस्ट खात्यामधून पैसे काढता येणार नाही। जर तुम्ही शेतकरी बांधव असाल तर तुम्हाला नमो शेतकरी योजना, PM किसान योजना अशा योजनांचा लाभ बंद सुद्धा होऊ शकतो। SBI बँकेमधून पैसे काढता येणार नाहीत। अशा प्रकारचे 10 मोठे बदल होणार आहेत। त्यामुळे तुम्ही सुद्धा महत्त्वपूर्ण अशा नियमांचं पालन करायचं आहे, अन्यथा तुमच्या खिशाला कात्री सुद्धा लागणार आहे। तर हे 10 बदल कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत। परंतु चॅनलवरती नवीन आला असेल तर लगेच चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून रेशन कार्ड संबंधित, गॅस संबंधित, पेन्शन संबंधित महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जातील। तर बघा मित्रांनो, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक सुद्धा पार पडली। तर या बैठकीमध्ये 10 मोठे बदल करण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। तर हे 10 मोठे बदल कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत। बघा, तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुमच्या खिशाला कात्री लागू शकते। जर तुम्ही महत्त्वपूर्ण अशी कामे 1 ऑगस्टच्या अगोदर केली नाही तर तुमच्या खिशाला कात्री सुद्धा लागणार आहे। जर तुम्ही शेतकरी बांधव असाल तर तुमच्या खिशाला सुद्धा कात्री लागू शकते। त्यासोबत जर तुम्ही गॅस ग्राहक असाल, तुमच्या घरामध्ये कोणत्याही कंपनीचा गॅस असेल आणि तो गॅस संपत आलेला असेल तर तुम्ही सुद्धा या गोष्टींचं पालन करायचं आहे, अन्यथा तुम्हाला गॅस भरून सुद्धा आणता येणार नाही। त्यासोबत जर तुमचं बँक खातं पोस्ट बँकेमध्ये असेल, SBI बँकेमध्ये असेल, कोणत्याही बँकेमध्ये असेल तर तुम्ही सुद्धा या नियमांचं पालन करायचं आहे, अन्यथा तुमचं बँक खातं सुद्धा बंद होऊ शकतो। त्यासोबत जर तुमचं वय 60 वर्षांपेक्षा जास्त असेल, तुम्हाला सुद्धा पेन्शन मिळत असेल तर ते पेन्शन तुमच्या खात्यामधून काढता येणार नाही किंवा ती पेन्शन बंद सुद्धा होऊ शकते। त्यासोबत जर तुम्ही लाडके बहीण असाल आणि तुम्ही सुद्धा ही कामे केली नाही तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही। त्यासोबतच जर तुम्हाला सोने चांदी खरेदी करायची असेल तर तुम्ही सुद्धा अगोदर खरेदी करायची आहे का 1 ऑगस्ट नंतर खरेदी करायची आहे, या सोन्या चांदीच्या भावामध्ये कोणकोणते बदल होणार आहेत। जर तुम्हाला सोने खरेदी करायचे असेल त्यासाठी काही नियम लागू झालेले आहेत का हे सुद्धा आपण बघणार आहोत। तर आपण सर्वात अगोदर बघून घेऊयात की रेशन कार्डवरती 1 ऑगस्ट 2025 पासून कोणकोणते नियम लागू होणार आहेत, कोणत्या नागरिकांना रेशन धान्य मिळणार नाहीत, कोणत्या रेशनधारकांना रेशन धान्य मिळणार आहे ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी घेतलेल्या निर्णयानुसार राज्यातील 52 लाख रेशनधारकांना रेशन कार्डच्या आधारावरती गहू तांदूळ मिळणारच आहे। त्यासोबत रेशन कार्डच्या आधारावरती मोफत किराणा देण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। बघा, तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल, केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला रेशन कार्डच्या आधारावरती गहू तांदूळ मिळणारच आहे। त्यासोबत रेशन कार्डच्या आधारावरती 9 जीवनावश्यक वस्तू सुद्धा देण्यात येणार आहे। परंतु या 9 जीवनावश्यक वस्तू म्हणजेच मोफत किराणा सर्व रेशनधारकांना मिळणार नाही। ज्यांच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल, केसरी रेशन कार्ड असेल अशाच रेशनधारकांना 1 ऑगस्ट 2025 पासून रेशन कार्डच्या आधारावरती मोफत किराणा देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यासोबत महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 14 जिल्ह्यांमधील रेशनधारकांना रेशन कार्डच्या आधारावरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे सुद्धा मिळणार आहेत। म्हणजेच 1 ऑगस्ट 2025 पासून रेशन संबंधित 2 महत्त्वाचे बदल होणार आहेत। बघा, पहिला बदल म्हणजे रेशनधारकांना रेशन कार्डच्या आधारावरती मोफत किराणा देण्यात येणार आहे। त्यासोबत रेशनधारकांना रेशन कार्डच्या आधारावरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे सुद्धा देण्यात येणार आहे। परंतु काही रेशनधारकांचे रेशन कार्ड सुद्धा बंद होणार आहे, कारण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार 1 ऑगस्टच्या अगोदर राज्यातील पिवळ्या आणि केसरी रेशनधारकांचे
नागरिकांनी आपल्या रेशन कार्डची KYC सुद्धा करायची आहे। रेशन कार्ड सोबत आपलं आधार कार्ड आणि बँक खातं सुद्धा लिंक करायचं आहे। बघा, रेशन कार्ड संबंधित महत्त्वाचे 2 बदल होणार आहेत, 2 महत्त्वाचे नियम लागू सुद्धा होणार आहेत। तर आता आपण गॅस संबंधित जे महत्त्वाचे बदल होणार आहेत, गॅस संबंधित जे महत्त्वाचे नियम लागू होणार आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा, जर तुमचा गॅस संपत आलेला असेल तर तुम्ही लवकरात लवकर भरून सुद्धा आणायचं आहे, कारण 1 ऑगस्ट 2025 पासून गॅसच्या किमतीमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। बघा, विविध कारणे आहेत, तर या विविध कारणांमुळे गॅसच्या किमतींमध्ये वाढ सुद्धा होणार आहे। सोबतच गॅस ग्राहकांना 1 ऑगस्ट 2025 पासून गॅसच्या संबंधित जो दुसरा नियम लागू होणार आहे, तर तो दुसरा नियम म्हणजे तुम्हाला गॅस अगोदर बुकिंग करावं लागेल, त्यानंतरच तुम्हाला सुद्धा गॅस मिळणार आहे। आता आपण लाडक्या बहिणींसंदर्भात बघूयात। बघा, लाडक्या बहिणींनो, जर तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल आणि तुम्हाला पुढच्या 4 वर्षांमध्ये या लाडकी बहीण योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा असेल तर तुम्ही सुद्धा 1 ऑगस्ट 2025 पासून या महत्त्वाच्या 2 नियमांचं पालन करायचं आहे। बघा, या लाडकी बहीण योजनेमध्ये 1 ऑगस्ट 2025 पासून काही महत्त्वाचे बदल होणार आहेत, कारण लाडकी बहीण योजनेला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे। त्या अनुषंगाने 1 ऑगस्ट 2025 पासून लाडकी बहीण योजनेमध्ये काही बदल सुद्धा होणार आहेत। तर ते बदल कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा, तुमचं वय 21 वर्ष पूर्ण असेल आणि तुमचं वय 65 वर्षांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे। परंतु ज्या बहिणींचं वय सध्याच्या स्थितीला 65 वर्षांपेक्षा जास्त असेल अशा बहिणींचा अर्ज डायरेक्ट रद्द होणार आहे, त्यांना पैसे विस्तांतर सुद्धा होणार नाहीत। परंतु ज्या लाडक्या बहिणींचं वय या वर्षी 21 वर्ष पूर्ण झालेलं असेल त्या लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा अर्ज सुद्धा करता येईल, अशा पद्धतीची माहिती महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने दिलेली आहे। त्यासोबत लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा भरपूर दिवसांपासून प्रतीक्षा करत होता की 21 रुपयाप्रमाणे कधीपासून हप्ता मिळेल। बघा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार लवकरच लाडक्या बहिणींना 1500 रुपयांच्या ऐवजी 21 रुपयाप्रमाणे हप्ता देण्यात येणार आहे। परंतु लाडक्या बहिणींना, जर तुम्ही आधार कार्ड बँकेशी लिंक केलेलं असेल तर ते सध्याच्या स्थितीला ऍक्टिव्ह आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे, आणि जर तुमचं आधार कार्ड 10 वर्षांपूर्वीचं जुनं असेल तर ते आधार कार्ड अपडेट सुद्धा करायचं आहे, अन्यथा तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमधून अपात्र सुद्धा करण्यात येणार आहे। बघा, 1 ऑगस्ट 2025 पासून ज्या ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील त्या सर्व लाडक्या बहिणींनी या नियमांचं पालन करायचं आहे, अन्यथा त्यांचा अर्ज थेट अपात्र करण्यात येईल, अशा पद्धतीची माहिती आदिती तटकरे मॅडमने दिलेली आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, 1 ऑगस्ट 2025 पासून जे महत्त्वाचे 2 बदल होणार आहेत, तर ते 2 महत्त्वाचे बदल आपण सुद्धा बघितलेले आहेत। पहिला महत्त्वाचा बदल म्हणजे ज्यांचं वय 21 वर्ष पूर्ण झालेलं असेल त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येईल, आणि दुसरा बदल म्हणजे लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 21 रुपयाप्रमाणे हप्ता देण्यात येणार आहे। त्यासोबत जर तुम्ही शेतकरी बांधव असाल तर तुमच्यासाठी सुद्धा महत्त्वाचे नियम 1 ऑगस्ट 2025 पासून लागू होणार आहेत। जर तुम्ही शेतकरी बांधव असाल आणि तुम्ही नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असाल, PM किसान योजनेचा लाभ घेत असाल, पीक विम्याचा लाभ घेत असाल, त्यासोबत कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये असाल तर तुमच्यासाठी काही महत्त्वाचे नियम लागू झालेले आहेत, काही महत्त्वाचे बदल होणार आहेत। बघा, नमो शेतकरी योजना, तर या नमो शेतकरी योजनेमध्ये काही हप्त्यांची रक्कम वाढवण्यात सुद्धा येणार आहेत। म्हणजेच अगोदर नमो शेतकरी योजनेचा हप्ता 2000 रुपयाप्रमाणे मिळत होता, परंतु याच्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। 1 ऑगस्ट 2025 नंतर तुम्हाला 3000 रुपयाप्रमाणे नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये विस्तार होण्याची शक्यता वर्तवण्यात सुद्धा आलेली आहे। त्यासोबत PM किसान योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। म्हणजेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून PM किसान योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। 1 ऑगस्ट 2025 पासून तुम्हाला 2000च्या ऐवजी 3000 रुपयाप्रमाणे हप्ता येऊ शकतो। बघा, तुम्ही सुद्धा भरपूर दिवसांपासून नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याची वाट पाहत होतात, PM किसान योजनेच्या 20व्या हप्त्याची वाट सुद्धा पाहत होतात। तर आता या दोन्ही हप्त्यांच्या तारखा सुद्धा जाहीर झालेल्या आहेत। तर याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की 1 ऑगस्ट नंतर सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत। परंतु 1 ऑगस्ट 2025 पासून शेतकरी बांधवांना महत्त्वपूर्ण असे बदल होणार आहेत, त्यामुळे तुम्ही 1 ऑगस्टच्या अगोदर काही महत्त्वाची कामे
करायचे आहे। त्याच्यामध्ये जर तुम्ही फार्मर आयडी कार्ड काढलेलं नसेल तर लवकरात लवकर फार्मर आयडी कार्ड काढा। आधार कार्ड अपडेट सुद्धा करायचं आहे। परंतु जे शेतकरी बांधवांनी कर्ज घेतलेलं असेल त्यांच्याविषयी सुद्धा काही महत्त्वाचे बदल होणार आहेत। बघा, या कर्जमाफीसाठी समिती नेमण्यात आलेली आहे। लवकरच शेतकरी बांधवांची कर्जमाफी सुद्धा होणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेली आहे। बघा, देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार 1 ऑगस्टच्या नंतर या शेतकरी बांधवांना कर्जमाफीचा फायदा होणार आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो, राज्य सरकार कर्जमाफी करण्याबद्दल कटिबद्ध आहे। त्यामुळे 1 ऑगस्ट 2025 पासून कोणत्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी होईल त्याची समिती सुद्धा स्थापन होणार आहे। म्हणजे त्याच्या पद्धतीने निर्णय सुद्धा येणार आहे, तो निर्णय सुद्धा बघणार आहोत। परंतु जे शेतकरी बांधव पीक विम्याचे लाभार्थी असतील, नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असतील, पीक विम्याचे लाभार्थी असतील, त्यासोबत कर्जमाफीचे लाभार्थी असतील, त्या सर्व शेतकरी बांधवांनी महत्त्वपूर्ण अशी कामे सुद्धा करायची आहेत। अन्यथा तुमच्या खिशाला कात्री सुद्धा लागू शकते, तुमचे हप्ते बंद सुद्धा होऊ शकतात। बघा, यामध्ये जे पहिलं काम करायचं आहे तर ते पहिलं काम म्हणजे फार्मर आयडी कार्ड काढायचं आहे, आधार कार्ड अपडेट करायचं आहे, आधार कार्ड बँकेशी लिंक करायचं आहे। जर तुम्ही महत्त्वाची कामे केली तरच मला हप्त्यांचे पैसे मिळणार आहेत, अन्यथा जर तुम्ही ही कामे केली नाहीत तर तुमचे हप्ते बंद सुद्धा होऊ शकतात। तर बघा शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार सर्व शेतकरी बांधवांसाठी हे महत्त्वाचे बदल गरजेचे आहेत। त्यामुळे 1 ऑगस्ट 2025 पासून हे महत्त्वाचे बदल होणार आहेत। तुम्ही सुद्धा या गोष्टींची काळजी घ्यायची आहे, महत्त्वपूर्ण अशी कामे सुद्धा करून घ्यायची आहेत। बघा, रेशन कार्ड संबंधित, त्यासोबत गॅस संबंधित, लाडका बहिणी संबंधित, शेतकरी बांधवांसंबंधित जे महत्त्वाचे बदल होणार होते ते आपण बघितले आहेत। तर आता आपण राज्यामधील जे ज्येष्ठ नागरिक आहेत, म्हणजे ज्यांचं वय 60 वर्षांपेक्षा जास्त आहे, त्यांच्यासाठी काही महत्त्वाचे बदल होणार आहेत। तर याच्यामध्ये काही आनंदाचे बदल होणार आहेत, काही वाईट बदल सुद्धा होणार आहेत। तर आनंदाचे बदल कोणकोणते होणार आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। बघा, ज्या नागरिकांचं वय 60 वर्षांपेक्षा जास्त असेल, जे नागरिक ज्येष्ठ नागरिक असतील, अशा ज्येष्ठ नागरिकांचे जीवनमान सुधारावे यासाठी राज्य सरकारकडून मुख्यमंत्री वयश्री योजनेअंतर्गत सर्व ज्येष्ठ नागरिकांना लाभ सुद्धा देण्यात येणार आहे। पात्रतेमध्ये बसत असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला 2100 रुपयाप्रमाणे अनुदान सुद्धा विस्तार होणार आहे। त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना डोळ्यांना कमी दिसणे असेल, चालण्यामध्ये अडथळा येत असेल, अशा गोष्टींचा विचार करून राज्य सरकारने, केंद्र सरकारने निर्णय घेतलेला आहे की ज्येष्ठ नागरिकांना 5 लाख रुपयापर्यंत मोफत उपचार मिळणार आहे। त्यानंतर बस सेवा असेल, रेल्वे सेवा असेल, अशा सरकारी सेवांमधून त्यांना फ्रीमध्ये प्रवास सुद्धा करता येणार आहे। त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना जर बँकेमधून पैसे काढायचे असेल, टाकायचे असेल तर त्यांच्यासाठी बँकेमध्ये आरक्षित जागा सुद्धा ठेवण्यात येणार आहे। त्यानंतर रेल्वेमध्ये, बसमध्ये त्यांच्यासाठी आरक्षित जागा ठेवण्यात येणार आहे। त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना सक्षम बनवण्यासाठी राज्य सरकारकडून आर्थिक निधी सुद्धा विस्तार केला जाणार आहे। ज्येष्ठ नागरिकांना मोफत उपचार सुद्धा मिळणार आहे। त्यानंतर 1 ऑगस्ट 2025 पासून जिओ कंपनी असेल, वोडाफोन कंपनी असेल, एअरटेल कंपनी असेल, या सिम कार्ड संबंधी सुद्धा काही महत्त्वाचे बदल होणार आहेत। म्हणजे याचे जे रिचार्ज आहे तर या रिचार्ज मध्ये काही प्रमाणामध्ये सवलत सुद्धा देण्यात येणार आहे। त्यानंतर 1 ऑगस्ट 2025 पासून पेट्रोलच्या किमती, गॅसच्या किमती, त्यानंतर डिझेलच्या किमती याच्यामध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। परंतु गॅसमध्ये वाढ होईल की नाही याच्यावरती अजून कोणताही अंदाज आलेला नाही। बघा, राज्यातील सर्व नागरिकांच्या खिशाला कात्री लागू शकते, कारण 20 वर्षामधील सर्वात मोठे बदल 1 ऑगस्ट 2025 पासून संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये लागू सुद्धा होणार आहे। त्यामुळे जर तुमचा गॅस संपलेला असेल तर तुम्ही 1 ऑगस्टच्या अगोदर भरून सुद्धा आणायचं आहे। त्यासोबत रेशन धान्य घ्यायचं असेल तर तुम्ही रेशन कार्डची महत्त्वाची कामे करा। जर लाडकी बहीण असेल तर तुम्ही सुद्धा महत्त्वाची कामे करायची आहेत। ज्येष्ठ नागरिक असाल तर तुम्ही सुद्धा 1 ऑगस्टच्या अगोदर महत्त्वाची कामे करून सुद्धा ठेवायची आहे। त्यासोबत विविध धान्यांच्या किमती, विविध कडधान्यांच्या किमती सुद्धा वाढणार आहेत। अशा पद्धतीचे बदल 1 ऑगस्ट 2025 पासून लागू होतील। त्यामुळे सर्व नागरिकांनी या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे। बँकेचे ग्राहक असाल तर तुम्ही सुद्धा कामे करून ठेवायची।